माझ्या नवऱ्याला काय आवडतं माहितीये, माझ्या मम्मीला काय आवडतं माहितीये, माझ्या पप्पाला काय आवडतं माहितीये, पण मला हेच माहिती नाही ज्या देवाच्या जवळ मी आहे त्या देवाला माझ्याकडून काय आवडतं हेच मला माहिती नाही. हे शिकणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. कारण की त्याचं वचन आहे अनुवादाचा 30 अध्याय लक्ष द्या. ती साध्या 1 ते काही वचन आपण ऐकू. मी तुझ्या पुढे मानलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्याजवळ येतील आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रामध्ये घालून देईल तेथे तू या गोष्टीचे स्मरण करशील. आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळासह संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील. काय ऐकतं त्याला, काय आवडतं त्याला? आत्ताच वाचलं मी, बोला काय आवडतं त्याला? अरे मी परत एकदा वाचते. आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळासह, कोणासह म्हणतो तो? तुम्हाला मुलं बाळ आहेत? तुम्हाला लेकरं आहेत का? आहेत तर जोरात हालेलुया म्हणा. कोणी दिले ते? कोणी दिले? लक्ष द्या, कोणी दिले? परत एकदा वाचते. आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळासह संपूर्ण मनाने, कसं मन लागल? जिथं धन आहे तिथं मन आहे. 1 लाख रुपये बँकेत आहे, और रात्रभर का बँकेत जाऊन झोपतं का? हालेलुया हालेलुया. जिथं धन आहे तिथं मन लागल. आज तुमचं धन काय? हा माझा प्रभू. लक्ष द्या, धन कोण आहे माझा? धन कोण देणार? रोज भाकर खायला पैसा कोण देतो? नाही बाई, माझा नवरा कमवतो. अरे नवऱ्याला पण चालवणारा माझा तुमचा परमेश्वर आहे. जिथं धन आहे तिथं मन लागल. आज तुमचं मन कुठं पाहिजे? तो व्यक्ती टीव्ही नाही पाहणार, तो व्यक्ती टाइमपास करणार नाही, तो व्यक्ती शिव्या देणार नाही, तो व्यक्ती काय करल? आपल्या मुला बाळासहित मनापासून कोणाचा आदर करेल? तर त्याला भीती राहील. मी प्रभूला स्वीकारले, मी शिवी दिली तर माझ्या बाजूला कोण आहे? मी राग केला तर माझ्या बाजूला कोण आहे? मी निंदा केली तर माझ्या बाजूला कोण आहे? म्हणजे तो व्यक्ती, ती स्त्री देवाला भिवून जीवन जगल, त्याच्या वचनाचा आदर करेल. कारण की त्या व्यक्तीला माहिती आहे माझ्या देवाला पवित्र जीवन जगणं आवडतं. वही पेन आणले ते खूप छान आहे. आम्हाला आठवत नाही आता काय बोललेलं, बरोबर आहे ना? रात्री काय खाल्लं ते सुद्धा आठवत नाही, सकाळी काय नाश्ता केला ते सुद्धा आठवत नाही. हे वचन कसं आठवत? पुढच्या आठवड्यापासून प्रत्येकाकडे वही पण. असं नाही माणसं मला वाचता येत नाही. शेजारणीला माणसं बाई तुझं लिहिलं की माझं पण लिहि, मला देव शिकवल. हालेलुया हालेलुया हालेलुया. संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगत आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील. ऐकतं का त्याची वाणी? त्याची वाणी म्हणजे लक्ष द्या, त्याची वाणी देव कानातून आवाज देतो का? कुठून तरी आवाज येतो का? ते जोर जोरात बाहेर उभं हाका मारतो का?
ए वर्षा दार उघड, हे प्रिया, हे सुरेखा दार उघड. बोलतो बोलतो मग त्याची वाणी कसं ऐकणार? योहान सुवर्तमानाचा पहिला अध्याय, पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता. योहान सुवर्तमानाचा पहिला अध्याय, पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हालेलुया. काय येशू कसं बोलत प्रभू? तुम्ही बायबल उघडणारच नाही, देव तुम्हाला हाक मारलेलं कळणार? कसा हाक मारतो देव? शब्दाने. कोणते शब्द? कोणते शब्द? तो बायबल मधून वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. हालेलुया. आज आम्ही खूप परेशानीत आहे. काय करू काय करू? बायबल उघडून वाचा बरं, काय शब्द येतील. मी तुला लज्जित फज्जित होऊ देणार नाही, भिवू नकोस. कोण बोलला? कोण बोलला? पण आम्हाला उघडून वाचायलाच कंटाळा येतो. हालेलुया. आम्हाला जे चांगलं करायचं तेच आम्ही करत नाही. रोमकरात पत्रामध्ये खूप छान म्हटलं, जे मी चांगलं करू इच्छिते तेच माझ्याच्याने होत नाही. याच गोष्टीमुळे आज आम्ही आशीर्वादापासून वंचित आहोत. याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये कमतरता आहे. जर तुम्हाला आज देवाच्या आत्म्याने सांगितले की रोज तुझ्या घरात प्रार्थना पाहिजे, सकाळी 4ला उठून 1 तास प्रभूला दे, नुकसान होणार आहे का? थोडी झोप पडल्यावर हातपाय गळून पडणार आहे का? झोप नाही झाली तर कुठं धडका घेणार आहे का? हालेलुया. अनुभव घेऊन पहा, जो शब्द दिला तो पूर्ण करतो. हालेलुया. अनुभव घेऊन पहा, तो शब्द दिल्यावर काम करतो का नाही? कारण की त्याचं वचन ज्या कामासाठी तो पाठवतो, आज तुम्हाला वचन निघले, मी तुला लज्जित फज्जित होऊ देणार नाही, भिवू नको. परिस्थिती बदलण्यासारखी दिसल हो. कोण काम करत आहे? कोण काम करत आहे? हालेलुया. हालेलुया. मग आम्ही वचनच वाचत नाही, आम्ही फक्त चर्चमध्ये येतो, खूप छान वचन होतं, खूप छान वचन होतं. अरे छान म्हणू नका, त्याला अनुसरण करा जीवनामध्ये. छान तर सगळं जग म्हणतं. आता ब्रदरनी खूप सुंदर आराधना केली, घरी गेल्या ले छान. असं नाही, अशीच आराधना मी घरी करन ना, आरशासमोर उभं राहून. मी पण पुढे उभं राहून आराधना करत का? मलाही तसं देव बनवल. छान म्हणून मनाची तसल्ली नाही, मी पण असंच करन, मला पण देव चालवल. जर त्यांना चालवू शकतो, तो जगाचा उद्धार करता मला चालवू शकत नाही? मला बदलू शकत नाही? माझी परिस्थिती बदलू शकत नाही? डोळे झाकून नाही बसलेला देव. बसलाय का? हालेलुया. का परिस्थिती बदलत नाही? आज स्वतःला विचारायचंय, का माझ्या जीवनात परिवर्तन नाही? का माझ्या जीवनामध्ये बदल नाही? का माझं जीवन त्याच परिस्थितीत मी जीवन जगत आहे? आज माझे डोळे पाहून आंधळे आहे. मला माहिती देव माझ्याशी बोलतोय, रोज त्याला इच्छा आहे माझ्याशी बोलावं, पण त्या बोलण्यासाठी मी बायबल उघडन, मी वाचन, त्यावेळेसच तो मला बोलल. आमचा विचार कशा असतात? स्वप्नातून येऊन काहीतरी बोललं पाहिजे. काय? मला स्वप्नातून येऊन काहीतरी बोललं पाहिजे देवाने. अरे ते स्वप्न पडण्यासाठी त्याच्याजवळ बसलं पाहिजे, तेव्हा तो बोलल स्वप्नाने. हालेलुया. स्वप्नाद्वारे कधी बोलतो तो? जेव्हा तुम्ही वचनात वाढाल, त्याची इच्छा पूर्ण कराल, मनपूर्वक त्याच्याजवळ बसाल. मनी नाही भाव देवा मला पाव, देव पावणार नाही. आज वचन ऐकून गेले वैराव प्रीतिकर, घरी जाऊन भांडणं केले आणि काय म्हणाल? जाऊ दे ताई, काय खरं नाही. अरे हे शब्द नका वापरू. तुझ्या जे देवाला, जगाच्या उद्धार करताना ऐकलंस, ग्रहण कर. त्या लोकांच्या तोंडात तो बंद कर.
आलेला आहे. येशू आमच्या जवळ काय येतो? नाही आम्ही नीतिमान आहे, नीतिमानासारखं आम्ही नीतिमान नाहीये, आम्ही पापी होतो. पाप्यांचं तारण करण्यासाठी पापाच्या जीवनात येतो तो. नीतिमानाच्या जीवनात तो काम करत नाही. कोणाच्या जीवनात काम करतो तो? कोणाच्या जीवनात काम करतो? जो स्वतः म्हणतो मी पापी आहे आणि मग पापावर प्रभूने दया केली तेव्हा तो काम करतो. हालेलुया, हालेलुया. जो स्वतःला म्हणतो मी काहीच नाहीये, मी शून्य आहे, तेव्हा तो त्या शून्यामध्ये विश्व निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जिथं पेरलं नाही तिथं तो उगवणारा परमेश्वर आहे. पण त्या पेरण्यासाठी तुम्हाला ते रुजवण्यासाठी त्याच्या जवळ बसावं लागल, बायबल वाचावं लागल, मनन करावं लागल, त्याच्याशी बोलावं लागल. तासन तास बोल माझ्याशी. आज आम्ही तो देव मला बोल, देव कसं बोलल? आठवडाभर तर ते बोलण्याचं साधन बंद करून ठेवलं, धूळ खाती. हालेलुया. मग काय म्हणतात? प्रार्थना करावं, काही परिस्थिती बदलत नाही. ताईच्या हातात काही नाही. कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? तो आज तुमच्या समोर उभा आहे. मला बोलायचे काय? मला बोलायचे काय? मला तुला बोलायचंय, मला तुला सांगायच्या गहन गोष्टी. पण तू जर 1 तास माझ्याजवळ बसली, बायबल वाचलंस तरच मी बोलल. कारण की तो कोण आहे? शब्द. कोण आहे? आत्ताच वाचलं, परत एकदा वाचा. योहान वर्तमान 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता आणि शब्द देही झाला. मी मागच्या रविवारी गोष्ट शिकवली. येशू ख्रिस्ताचा जन्म शब्दाने झाला. देवदूताने येऊन मरियाला सांगितलं तू गर्भवती होशील. त्या शब्दाद्वारे उदरात येशूने जन्म घेतला. कशाने आला तो? शब्दाने आला ना. शब्दाने आला का नाही? आप दिव्यदूताने हात लावला का तिच्या पोटाला? काय केलं त्याने? काहीच केलं नाही. त्याने काय केलं? काय म्हटलं? तू गर्भवती होशील आणि तुझ्या उदरी तो कोण आहे? देवाचा पुत्र. काय होते ते? शब्द होते आणि त्या शब्दाद्वारे येशूचा जन्म झाला. झाला का नाही? तोच आज तुमच्याशी माझ्याशी शब्दाने बोलत इच्छित आहे. रोज तुमची वाट पाहतो. हो अगं तू परिस्थितीत मला मन माझ्याशी बोल, बायबल उघड, मी बोलल तुला, तुला सांगल तुझी परिस्थिती कशी बदल. हालेलुया, हालेलुया. आज प्रार्थना आम्ही करतो. धन्यवाद येशू, असं कर तसं कर, आपलं कर, बरं कर, बरं कर, बरं कर, बरं कर. देवाला काय वाटतं माहिती आहे का? तो म्हणाले मला त्याने निर्माण केले. कशासाठी? कशासाठी? स्तुती आराधना करण्यासाठी, त्याची महिमा गाण्यासाठी. कशासाठी? मग ते 1 तास आम्ही त्याची महिमा नाही गाऊ शकत, त्याची शब्द स्तुती करू शकत नाही. मग तुम्हाला काय पाहिजे ते मिळणार नाही का? हो मिळणार का नाही? त्याला पसंत पडणारं जीवन जर तुम्ही जगत आहात, आजपासून 1 तास स्तुती, फक्त स्तुती, धन्यवाद, महिमा, गौरव कोणाला द्या? 1 तास. आणि काय म्हणा, माझं जीवन हातात येते, संपलं. भारूड सांगायची गरज नाही. तुम्ही पाहत आपोआप परिस्थिती बदलल्या जाणार. मग तुम्ही विचार करा, देवा मी तुला मागितलं नाही पण तरी मला मिळत आहे, मी तुला म्हटले पण नाही तरी तू मला देत आहे. माझ्या घरात गव्हाचं पीठ नाही पण बरोबर मला आज गहू भेटलं, पीठ भेटलं, कोणी दिलं? तू त्याची इच्छा पूर्ण केली तेव्हा त्याने तुला ते दिले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आमचे विचार खरं बदलायला पाहिजे. परिस्थिती जर बदलायची तर आम्हाला आमची प्रार्थना करण्याची पद्धत बदलायला पाहिजे. भिकाऱ्या
देवानी मला दे मला दे मला दे. तुम्ही भिकारी नाहीये. भिकारी आहात का? राजपुत्र राजकन्या आहे. राजपुत्र राजकन्याचा अधिकार काय आहे? राजाची इच्छा पूर्ण करणं. मग राजाला काय आवडतं? मनपूर्वक जीवन त्याला आवडतं. मनपूर्वक केलेली आराधना आवडते. मनपूर्वक स्तुती केलेली आवडते. त्याची महिमा गायलेली आवडते. एक तास फक्त धन्यवाद येशू स्तुती महिमा गौरव एक तास नुसते एवढे शब्द बोला. आमेन म्हणा. तुम्ही येऊन पुढच्या आठवड्यात साक्ष देता. तर आठवडाभर अशीच प्रार्थना केली. पण ज्या परिस्थितीत आम्ही अडकलो होतो ती परिस्थिती कधी बदलली कळालं पण नाही. पण आम्ही मागितलं नाही तरी दिलं. तुम्ही इच्छा पूर्ण केल्या तो तुमची इच्छा पूर्ण करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. इर्मया 31 12 ते 14 वचन वाचा. इर्मया 31 अध्याय 12 ते 14 पर्यंत वचन. इर्मया 31 वाचा. परमेश्वराची म्हणजे या नव्या द्राक्षरस काढण्याचं तत्व याकडे लोटतील. त्याचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते मोठं होणार नाही. त्या समयी कुमार आनंदाने नृत्य करतील. उत्सव करून एकत्र आनंद करतील. मी त्याचा श्लोक पाठवून ते आनंद करेल. मी त्याचे श्रवण करेल. त्याच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करेन. आणि मी त्यांच्या याजकांचा निष्ठाने युक्त करेल. माझे लोक माझा उत्तम वरदानातून युक्त होईल असे परमेश्वर म्हणतात. हालेलुया. काय म्हणते प्रभूचं वचन? ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील. परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य. उपयुक्त वरदाने म्हणजे काय? मग तुम्हाला धान्याची गरज आहे त्याला माहिती नाही का? हालेलुया. पण काय म्हणत आहे देवाचं वचन? ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील. काय करायचे तुम्हाला? स्तुती आराधना महिमा गायची. हालेलुया हालेलुया. आनंदाने गातील. परमेश्वराचे उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, द्रव नवा द्राक्षरस, ताजे तेल व गुराढोराचे वस्त्र याकडे लोटतील. आमेन. त्याचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते म्लान होणार नाही. होती म्लान कधी होईल? कधी होईल? त्याची महिमा गा. स्तुती आराधना करा. त्याची महिमा गा. एक तासभर त्याच्याजवळ बसा. हालेलुया. मग काय मिळणार? धान्य, भरपूर पाणी दिलेल्या बागेसारखं हिरवगार जीवन. तिथं आजार व्याधी पीडा भांडण तंटा वादळ राहणार नाही. तुमची इच्छा पूर्ण होईल. कधी? तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केल्यानंतर. हालेलुया हालेलुया. कशात आशीर्वाद आहे हो? कशात आशीर्वाद आहे? नाही बाई आज मागितलंच नाही आमका करेल नाही. मागू नका. त्याची इच्छा काय आहे ते पूर्ण करा. हालेलुया हालेलुया. त्या समयी कुमार आनंदाने नृत्य करतील. हालेलुया हालेलुया. वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. तो त्यांचे सांत्वन करीन. त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन. कोण करील? कोण बोलत आहे? प्रभू स्वतः बोलत आहे. मी काय करत?
त्यांच्यात आनंद करून, त्यांचं दुःख दूर करून त्या दुःखानंतर मी आनंद त्यांच्या जीवनामध्ये देईल, पण त्याची इच्छा पूर्ण करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही वेगळं शिकवलंय का हो? शरीराला वेदना होईल असं काही शिकवलंय? शिकवलंय? काहीतरी त्रास करून घ्या जीवनाला असं काही शिकवलंय? मग काय सांगितलंय? 1 तास कोणाला दे? कसा दे? त्याची स्तुती, आराधना, त्याची महिमा, त्याचं गौरव करीत 1 तास त्याच्यासाठी आमेन म्हणायचं, कामाला लागायचं, बघायचं तो काम करतो का नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मी त्याच्या याजकाचा जीव मिष्टान्नाने तृप्त करेन, माझे लोक माझा उत्तम वरदानांनी तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो देव? मी याजकांना, हालेलुया, मिष्टान्नाने तृप्त करेन. तुम्ही याजक आहात. कोण आहात? कोण आहात? याजक आहात, देवाचे सेवक आहात, देवाचे निवडलेले पात्र आहात. देव म्हणतो मी मिष्टान्नाने काय करा? तुम्हाला तृप्त करा. हालेलुया, हालेलुया. आज आमचे विचार, आमचं मन आम्हाला बदलायचंय. हालेलुया, हालेलुया. पाहून आंधळे आहोत, ऐकून बहिरे होतो आम्ही. इथून ऐकता, घरी गेल्यावर आंधळे बहिरे होऊन जातो. हालेलुया. स्तोत्रसंहिता 15 मध्ये खूप छान लिहिले, डोळे असून आंधळा आहे, कान असून बहिरा आहे, मुख असून कंठामध्ये स्वर नाही. का नाहीये? आम्ही आमचं जीवन काय केले? स्वतः बदल केले. का? माहिती, जीवनाचा उगम कुठे? माझ्या देवाजवळ. आणि तो उगम रोज मला वाचायचा आहे की आजचा दिवस मला नवीन वाचन जगायचं आहे. देव मला वचनातून बरोबर बोलणार, आणि त्या वचनानुसार तो तुमच्या जीवनात काम करणार. चुकीच्या गोष्टी जर जीवनात आहात तर बाजूला करण. चुकीचे विचार करत असाल, निगेटिव्ह विचार, निराशा असेल, पण या वचनाने ती निराशा तो तुमची दूर करत, तुमच्या जीवनामध्ये तो काम करत तुम्ही शांत राहा. जिथे तुम्ही जास्त बोलता, मला असं पाहिजे तसं पाहिजे, तिथे तुम्ही बोलणार नाही. तुम्ही शांत राहाल, आपोआप होत जाणार. तो म्हणतो मला काम करण्याची संधी देशील तरच मी काम करेन. पण काम करण्यासाठी तू मला तुझा वेळ, तुझा समय, माझी इच्छा तुझ्या जीवनात पूर्ण करशील तरच होईल. आज आम्ही 1 तास प्रार्थना करतो. आज आठवायचं मी काय प्रार्थना करते, आजच्या नंतर मला काय प्रार्थना करायची, माझ्या देवाची इच्छा मला पूर्ण करायची. तर तुम्हाला गरिबीत राहण्यासाठी त्यांनी ही परिस्थिती नाही दिली का प्रभूनी? तुम्ही आजार, व्याधी, पीडा, गरिबीच्या शापात राहावं, कर्जात राहावं, आजारात राहावं, निंदेत राहावं, तुमच्या जीवनामध्ये पूर्ण जीवन उद्ध्वस्तावं, ही त्याची इच्छा नाही. त्याच्यामुळे तो तुमच्या जीवनात नाही आला. तुम्ही त्याच्यातून बदलावं, तुम्ही प्रभूमध्ये जीवन जगावं, तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा, यामुळे तो तुमच्या जीवनात आला. हालेलुया, हालेलुया. याकोबाचे पत्र याकोबाचे पत्राचा पहिला अध्याय. घरी गेल्यानंतर 800 पाहिजे. हालेलुया. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 19 पासून ते 27 पर्यंत वचन वाचा. खूप सुंदर आहे, लक्ष द्या. आज म्हणायचं प्रभू मी अशीच आहे, मला बदलायचं आहे. हालेलुया. वाचा, ज्याला मिळालं त्याने वाचा. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. अशी मी नाही. बोला,
मला बदलायचंय. मला बोला. मी बोलण्यातले चॅप्टर आहे, ऐकण्यात पण कशी आहे मंद. हालेलुया. आणि रागास एक नंबर. काय रागात एक नंबर. शेपटीवर पाय दिला ना दिला, चौथाला मी सुरुवात करते. हालेलुया. कोणी तिकडं बोट दाखवलं तर मी माझ्यावर घेते. हालेलुया. आज मला बदलायचे. का का बदलायचे तुम्हाला? बोला. बदल कशासाठी पाहिजे? बोला, कशासाठी पाहिजे? आमेन आमेन. बोला, सगळे बोला. सगळ्यांनी वरती लक्ष द्या माझ्याकडं. बदलायचं कशासाठी? सगळ्यांच्या तोंडातून शब्द आले पाहिजे. तुमच्या समोर देवाचा आत्मा उभा आहे. बोला, का बदलायचे? प्रिया सिस्टर कोण आहेत पलीकडं? सगळे लक्ष द्या इकडं. कशासाठी बदलायचे? रागास मंद व्हायचे का? कोणासाठी? खरंच इथं बसले तर सगळेच म्हणणार हो. घरी गेल्यावर काय म्हणणार? भाकरी पोटासाठी. कशासाठी? हा, कशासाठी? माझा हक्क मिळवण्यासाठी. हक्क मिळवलेल्या कब्रस्तानात जाणार नाही, कब्रेत येणार नाही. पण ज्याच्यासाठी तुम्ही करताय तो तुम्हाला एक सेकंद पण सोडणार. तुम्हाला कशाची गरज आहे तो तुम्हाला झोपेतच देईल. पण त्याच्यासाठी बदला. कोणासाठी बदला? बोला सगळ्यांनी. जो बोला तो अनुसरण करण. जोरात जोरात. मग काय बदलायचंय? तुमचं जीवन तर बदललं हो. पापाची जाणीव झाली, पश्चाताप केला, जीवन बदललं का नाही? बदललं नसतं तर तुम्ही आलेच नसते. जीवन बदललं. पण कोणाला बदलायचंय? मला. बोला, कोणाला? वॉशिंग पावडर निर्म्याने धुवायचंय का? मला बदलायचंय. मग काय करायचंय? कपडे बदलणार. ही कपडे घातले ते गॅस संपलं. आणखी हेअरस्टाईल बदलली. बरोबर आहे ना? नेमकं बदलायचं काय? आणखी जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या. मला माझा स्वभाव बदलायचा आहे. जोरात बोला. बघा बरं, शिव्या देणारा असेल आजपासून शिव्या देता येणार नाही. निंदा करण्याची सवय असेल आजपासून करता येणार नाही. कोणाबद्दल राग लवकर येत असेल करता येणार नाही. कारण की तुम्ही देवाला म्हणते की मला बदल. तुम्ही देवाला सांगते की मला बदलायचे तुझ्यासाठी. हालेलुया हालेलुया. जर बोलून करत नाही तर तुम्ही संकटाला बळी पडा. काय? जर बोलून त्याच्याशी बोलून जर तुम्ही करत नाही, त्याच्या आत्म्याला खिन्न करता, मग वादळ जीवनात रोज येत राहणार. एका पाठोपाठ एक गेले तर दुसरं रोज 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 पूर्ण आठवड्याभर वादळात जीवन जगाल. का तुम्ही देवाला दिलेल्या करार जर मोडाल तर तुम्ही काय कराल? वादळाला, सैतानाला बळी पडाल. हालेलुया. मग काय करायचं आम्हाला? माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला जे हे कळत आहे तर प्रत्येक माणूस कसा पाहिजे ऐकावास? तुमच्याबद्दल काय चालत ते नाही ऐकायचं. घराच्या बाजूला कोण काय बोलत आहे भीत ते कान भीतीला लागू लागू कानाला जखम होती, ऐकू येत नाही म्हणून परत झडत आम्ही ऐकतो माझ्याबद्दलच चाललं असं. हालेलुया. काय ऐकायचं आम्हाला? एकमेकाची निंदा नाही, एकमेकाबद्दल लावून ठेवणं नाही. काय ऐकायचंय? काय ऐकायचंय? अरे बोला. देवाचं वचन. घरी गेल्यानंतर बैठक बसल्यावर एकमेकीचं काय म्हणते?
धुणं धुताना मी पाहायचं म्हणते ना काहीतरी. हालेलुया. नाही, घरी गेल्यानंतर मला संगत नको, मला कोण पाहिजे. मग काय ऐकणार मी घरी गेल्यानंतर त्याचं वचनच ऐकन. काय ऐकन? आणि ते वचन नुसतं ऐकणार नाही तर त्याच्यासाठी मी जगन. तसं मी जगन, ते वचन माझ्यात काम करन आणि ते वचन माझ्यात जगन. पण मला त्याचं अनुसरण करण्यासाठी स्वतःला त्याच्या हातात द्यावं लागेल. हालेलुया. ऐकण्यात तत्पर, हालेलुया, बोलण्यास धीमा व रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. कळालं कशामुळे आशीर्वाद नाही? कळालं का बरकत नाही? का तीच परिस्थिती, तीच उद्याचा दिवस उगवला की सकाळपासून तेच रडगाणं, झोपेपर्यंत ती स्थिती. काही नवीन आहे का? काही नवीन आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत तेच रडगाणे. हालेलुया. बदल आहे का? का नाही बदल? म्हणा, माझ्या रागाने देवाचं वचन माझ्या जीवनात काम करत नाही. माझ्यातला राग मला काढायचा आहे. कोण काढणार? कधी काढणार? मी घरी गेले तर टीव्ही समोर नाही बसणार. हे घरी जाऊन मी वाचन, मी एकांत 1 तास घरी गेला प्रार्थना करेल असं म्हणणार नाही. झालं 2 तास, लय वाटतं झालं, पोटभर मी वचन ऐकलं, पोटभर मी आराधना केली नाही. खरी सुरुवात तर घरी गेल्यावर आहे हो. खरी सुरुवात कुठं असती? तुम्ही एकांत, तुम्ही तुमच्या जीवनात लाईफ जगता का, तेव्हा खरं तुमचं जीवन देव पाहतो. हालेलुया. हालेलुया. मग सैतान घरी लगे राग मांडूनच ठेवतो. भांडणं करणारे उभेच करतो. जाऊन भिडायचं नाही. काय म्हणायचं? नाही, मी वचनाची तलवार घेऊन आले, मी आत्म्याची तलवार घेऊन आले, तो तुझं राग शांत करेल का नाही? करेल का नाही? हालेलुया. कोणाकोणाला विश्वास आहे की वचन काम करेल माझ्या जीवनात? करेल का नाही? हालेलुया. 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 पुढे काय म्हणत आहे? वाचा सिस्टर. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता, उच्चबळून आलेला दुष्ट भाव सोडून. काय म्हणत आहे? आज कोणाबद्दल काही असेल तर इथंच झटकायचं, हॉलमध्ये झटकायचं, लगे नाव घ्यायचं, हिच्याबद्दल माझ्या मनात वाईट, येशूच्या नावाने मी सोडून देते. हालेलुया. पुढे वाचा सिस्टर. तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन. आमेन. सौम्यतेने कोणाबद्दल वैर असेल घरी जाऊन म्हणत जाऊ ती बाई क्षमा करतो. कोणासाठी? मी वचन स्वीकारून आले आणि वचन माझ्या घरात, माझ्या जीवनात काम करेल. पण मी वागले तरच काम करेल. नुसतं ऐकून आले नाही, हे वचन माझ्या शरीरात, माझ्या देहात काम करेल तरच देव काम करेल. पुढे वाचा सिस्टर. वचनाप्रमाणे आचरण करणारे असतात. आमेन. काय सुंदर आहे. काय बोला? वचनाप्रमाणे आचरण करणारे असतात. असं म्हटलंय का? ऐकलं तर इथंच सोडणारे असं म्हटलंय. कारण की त्याला माहिती आहे वचन तुमच्या जीवनात काम करतं, पण वचन घेऊन गेल्यानंतर काम करत. इथं सोडलं देव काम करणार नाही. हालेलुया. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. पुढं केवळ ऐकणारे असू नका. केवळ ऐकणारे असू नका. वाचा. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. अशाने तुम्ही स्वतःची काय करता? स्वतःच फसता. मग काय म्हणता? मी इतकी प्रार्थना करते, इतकी प्रार्थना करते, बदलच नाही देवा. देव काय म्हणतो? तू स्वतःलाच फसवत आहे. काय करत आहे?
वचनाप्रमाणे आचरण करत नाही तर तू काय करते? स्वतःच फसवते, स्वतःच अडकवते. मी अडकवतो का? तो अडकवतो का मला? नाही. हालेलुया. पुढे वाचा. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेते व त्याप्रमाणे आचरण हालेलुया. कारण जर कोणी नुसतं वचन ऐकून घेतो त्याप्रमाणे करत नाही तर तो तर तो आरशात आपले शारीरिक रूप पाहणाऱ्या माणसासारखा आहे. हालेलुया. काय म्हणत आहे? कोण आहे तो? आरशात स्वतःच शारीरिक पाहणाऱ्या माणसासारखा आहे. मी स्टार्टिंगला शिकवलं, आरशासमोर उभा राहिल्यानंतर कळतं मी सुंदर आहे का मी विद्रूप आहे. बाजूला गेल्यानंतर कळतं का कुठं तीळ आहे कुठं काळ आहे? कळतं का? नाही कळत. म्हणून आम्ही काय करतो? वचना प्राप्त झालं तर वचन असं गुणगुणित ऐकतो, छान ऐकतो. किती छान वचन होतं, किती छान वचन होतं, आज माझ्यासाठीच होतं. घंटा 2 घंट्यानंतर ते वचन उडत जातं. तुझ्यासाठी होतं तर ते बदलायसाठी होतं तुला. काय? वचन जर तुझ्यासाठी होतं तर ते तुला बदलण्यासाठी होतं. तुझं जीवन त्याच्यानुसार चालण्यासाठी होतं, तुला धुण्यासाठी ते वचन होतं. जर तुझ्यासाठी आहे ना तर मग मला असं वागायचंय, आज मला देव बोलत आहे, मला असं चालायचंय, हे शब्द माझ्या देवाचे आणि एक एक शब्द मी असंच पाळन, त्यासाठी तो मला सांगितलं. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. कठीण आहे हो, प्रभू मध्ये जगणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. जर एकदा सवय लावली ना खूप चांगलं आहे. आज निश्चय केला मी खोटं कसंच बोलणार नाही. प्रभू तुम्हाला दाखव मी खोटं बोलत असताना. बरोबर देव दाखवल. प्रभू निंदा करत असताना तू मला दाखव मी निंदा करत आहे, लगेच दाखवल. मी शिव्या देत असताना मला लगेच टोचली होऊ दे. शरीराचा कोणता तरी पार दुखू दे, मग कळू अरे मी शिवी दिली ना. तुम्ही स्वतःचं मान स्वतःला राहत नाही, स्वतःची चुका स्वतःला दिसत नाही. दिसत का? आज मी तुम्हाला म्हणाल तुम्ही डोंगी आहात, तुम्ही काय म्हणाल? ही बरी पवित्र आहे बाई. काय म्हणाल? काय म्हणाल? मी जर आज तुम्हाला म्हटले तुम्ही डोंगी आहात, तुम्ही लपवण आहात, तुम्ही काय म्हणाल? मुलं शहाणी का बाई? जर देव वचनातून म्हणतो तुझ्यातला लबाडपणा काढ. लबाडपणा खोटं बोलणं, देवाचं वचन न ऐकणं, अनुसरण न करणं, तो लबाडीचा दुष्ट आत्मा आमच्यात काम करतो. प्रत्येक सैतान प्रत्येकामध्ये, मी एक आठवड्यात एक वचन शिकवलं होतं, प्रत्येकात सैतान आहे. आठवतं का नाही माहिती? मंडळीतल्या जुन्या लोकांना शिकवलं होतं का नाही? तू पण होती तेव्हा, की प्रत्येकात सैतान आहे. नाही आठवत? प्रत्येकात सैतान दडलेला आहे. आज तुम्ही मला बाप मला थोडी भूत लागलं. खोटं बोलणं सैतान आहे, लबाडी करणं सैतान आहे, पिक्चरच्या गाण्याकडे मन ओढल्या जाणं तो पण सैतान आहे. शब्दाला खोटं बोलणं हा सुद्धा सैतान आहे. तुमच्यात दडलेला तर बाहेर निघला पाहिजे, तुमच्यात लपलेला बाहेर निघला पाहिजे. प्रार्थना न करणं, न करू देणं सुद्धा एक सैतान आहे. प्रार्थनेला बसलं की झोप येणं, प्रार्थनेला बसलं की कंटाळा येणं, वचनात आलो असताना झोप येणं, वचन चालू असताना कंटाळा येणं, बोर वाटणं, हा पण एक सैतान आहे. काय काय? तो सैतान तुमच्यातला निघाला पाहिजे. कसा निघणार? कसा निघणार? बोला पटकन. कसं निघणार? मी रोज 1 तास त्याची इच्छा पूर्ण करेन, मी रोज 1 तास वचन वाचन, मी रोज 1 तास स्तुती आराधना करेल, महिमा गाईल, स्तुती गाईल, महिमा गौरव करेल 1 तास. मग तो सैतान तुमच्यातला हळू काय होईल? काही लोकांना घाणेरडे व्हिडिओ पाहायची पण सवय, तो पण सैतान आहे. काही लोकांना एकदा फोन हातात घेतात पाऊच वाटतं, 1 घंटा 2 घंटा 3 घंटा, तो पण सैतान आहे. बरोबर आहे ना? कोणाकोणाला सवय एखाद्या मंदिराच्या समोर गेली की अशी करायची सवय, तो पण एक सैतान. काय काय? हा, येशू कुठे आहे? कुठे आहे? माझ्या सोबत माझ्या अंतःकरणामध्ये.
ऐका नाही सैतान, असं केल्यानंतरच येत नाही देव. अरे ते वधस्तंभाचं मर्म तुम्हाला मला काय माहिती. ज्याने सहन केलं त्याच्या वेदना काय तुम्ही मी अनुभवू शकणार, त्याचं बलिदान काय आम्ही अनुभवू शकणार, काय त्याने केलं. साधी गोष्ट नाही, आम्हाला साधं वाटणार नाही. ज्याने सहन केलं त्याला माहिती किती वेदना होत्या त्या, कोणासाठी होत्या. तुम्हाला आणि मला बदलण्यासाठी होत्या. आम्हाला प्रभूमध्ये राहणं छान चमत्कारी बाबा वाटतो, पण त्याने केलेले कष्ट जर रोज आठवा, स्वतःची लाज वाटत. काय वाटत? स्वतःची लाज वाटत. रोज जर वधस्तंभ आठवला ना, स्वतःचीच लाज वाटेल की मी लायक नाहीये तुझ्याजवळ उभी राहण्याची, मी लायक नाही तुझ्याजवळ बसण्याची, मी कितीतरी पापी आहे, तू तर किती पवित्र असताना सुद्धा तू माझ्यासाठी सहन केलं. लाज वाटेल स्वतःचीच. आठवा जरा, रोज जरी आठवलं त्याचा वधस्तंभ आठवून तुम्ही पवित्र तो तुम्हाला बनवा. का त्याच्या रक्ताच्या एक एक थेंबाने त्याने तुम्हाला आणि मला धुतलंय. चाबकाचे फटके जेव्हा बसत होते ना, खिळ्यासारखं मासात जायचं, मास बाहेर निघायचा. काय वेदना असतील हो? कोणासाठी होत्या? तुमच्या आणि माझ्यासाठी होत्या. कशा सहन केल्या? आज त्याच्यासाठी आम्ही कोणाचं बोलणं सहन नाही करत का? त्याच्यासाठी कोणाची निंदा सहन नाही करू शकत का? त्याच्यासाठी कोणी आम्हाला नाव ठेवून ते सहन करू शकत नाही? त्याने तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या तोंडावर थुकून घेतलं. आज तुम्हाला कोणी म्हणतं लय प्रार्थना करते, लय वाईट वाटतं, अशीच बोलते. बोलू द्या. अरे तिच्यात काय नाही, नका का नसायला. आम्ही कोणी नाही विशेष, तो सगळ्यात महान आहे. त्याने ते सहन केलं मी सुखी राहावं म्हणून. मग मला सहन नाही करायचं का? त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला पण सहन करायचंय. काही 100 खायला नसलं तर आम्ही कुरकुर करतो. अरे तो उपाशी तापाशी होता, पाणी मागितलं, आंब दिलं त्याला. काय लायकी हो आमची? आम्हाला 2 दिवस भाकर नाही भेटली तर आम्ही म्हणतो देवा तुझी नजर नाही का माझ्यावर, ह्या शब्दात बोलता हो. त्यांनी काय नसं सहन केलं? उपाशी ठेवलं त्याला. दिवस रात्र 40 दिवस तो तुमच्या आणि माझ्यासाठी उपाशी होता. का? सैतानला स्वतः हवी होऊ दिला नाही त्याने. होऊ दिला का? तोही देहात होता, पण त्या देहाला त्याने देवाच्या हातात दिलं होतं. त्याच्या देहाचा कंट्रोल कोणाच्या हातात होता? आम्हाला 2 दिवस उपाशी ठेवलं तर आम्ही लय कुरकुर करतो. डोळे झाकून बसलं का मी भातच खाते, मी भातच खाते. अरे तुला तरी भात भेटत आहे खायला. त्याला तर डायरेक्ट म्हटलं धोंड्याच्या भाकरी कर. तो देवाचा पुत्र होता. त्याची लायकी दाखवली की तू धोंड्याच्या भाकरी कर खा. अरे त्याची लायकी काय? तो कोण आहे? आम्ही योग्य नाहीये. आमचीच लायकी नाही त्याच्याजवळ उभं राहण्याची आहे का? हालेलुया. आम्ही त्याचा रोज अवेअर करतो. पेत्रासारखं रोज नाकारतो आम्ही त्याला. नाकारतो का नाही? कुठं तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्याजवळ बसता हो? कुठं तुम्ही प्रामाणिकपणे आराधना करता? खोटं बोलायची वेळ आल्यानंतर म्हणता का नाही मी खोटं बोलला, जाऊ दे, काय होईल नुकसान तर पाहिजे म्हणता का? कोणी जर तुम्हाला म्हणले चर्चला जाऊ नको, प्रार्थना करू नको, बायबल वाचू नको, आम्ही काय करतो ते बरोबर ऐकतो. हा ती म्हटली ते म्हटले बायबल नको वाचू म्हणून नाही वाचत. माणसाला कोण जगतं का? तोच माणूस तुमच्याशी गद्दार होतो का नाही? जर तुम्हाला घरात म्हटलं बायबल वाचू नको, ले प्रार्थना करते, शिव्या देते, समोरच्याला म्हणा मला बदलन देव, पण मी बायबल सोडणार नाही. मला बदलन देव, मी शिव्या देणारी ना, मला देव बदलन. मी वाईट बोलणारी आहे ना, मला देव बदलन, पण मी त्याला सोडणार नाही. एक ना एक दिवस तो दिवस उगल, तो माझी परिस्थिती बदलून टाकल. हसणारे काय म्हणतील? काय तीच परिस्थिती. अरे हसा, तो नजर लावून बसलाय, त्याची इच्छा मी पूर्ण कर. माझी गरिबी जाईल, माझे कर्ज फेडल. हसणाऱ्याचे दात काय करल? तो पाडल, त्याचं तोंड बंद करल. पण हसणाऱ्याकडे लक्ष देऊ नका.
चेष्टा करशील, काय गरिबीत आहे, काय कर्जात आहे, म्हणू द्या. माझा देव तर म्हणत नाही ना, माझा देव तर नाव ठेवत नाही ना, तो तर चेष्टा करत नाही ना. पण मी बदलन. हा, मी ते जीवन जगले, पण इथून पुढे मी जगणार नाही. काय बोला? इथून पुढे मी त्या शिवेचं जीवन, निंदाचं जीवन, अपमानाचं जीवन कोणासाठी सहन करत? कोणासाठी? वधस्तंभ नजरेसमोर आल्यानंतर स्वतःचीच लाज वाटते. मी किती पापी आहे, माझी लायकी नाही. पण तरीही त्याने मला मार्ग दाखवला, तरी त्याने मला संधी दिली, मला सोडलं नाही. हालेलुया, हालेलुया. वचनाप्रमाणे आचरण करणारे बना. आज वचन ऐकता घराच्या चिंतेमध्ये विसरून जाता नाही. चिंताला कुठं टाका? पायाखाली. पैशाला कुठं टाका? मन पैशात असेल तर पैसा कुठं टाका? गरिबीचे शाप आहे पायाखाली. तुझी लायकी कुठे आहे? माझ्या पायाखाली. आणि माझा देव माझ्या अंतःकरणात आहे. हा पैसा तर तुम्हाला कधी देईल, पण त्याची जागा पैसा तू घेऊ शकत नाही. त्याची जागा सोनं घेऊ शकत नाही. त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. कोणता माणूस घेऊ शकत नाही. ती जागा ऑलरेडी त्याने घेतलेली आहे. सहज घेतली का? त्याने बलिदान सहन केलं, तेव्हाच तो तुमच्या जीवनात आला. हालेलुया. तसा आला का? तसे तुम्ही आशीर्वादित आहात. त्याने सहन केलं, त्याने कष्ट केले, तुमच्या जीवनात फुलं पेरले त्याने. हालेलुया. धन्यवाद. आज त्याला मला बदलायचं आहे. बस मी जे जीवन जगले जगी, बस संपव आता. तुझी इच्छा पूर्ण कर. हालेलुया. उभा राहा आपण. उभा राहा आपण.